नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची फर्स्ट पोएम बघणार आहोत. फर्स्ट पोएम त्याचं नाव आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. कवितेचं शीर्षक आपल्याला दर्शवतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात आपण सर्वोत्तम बनायला पाहिजे. ओके, आपण पोएम अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर काही चिटचॅटचे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत पहिल्यांदा. आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू. मग पहिल्यांदा टू बी द बेस्ट, बी द बेस्ट किंवा बी द बेस्ट म्हणजे चिटचॅटचं आपण ते बघू. पोएम द बी द बेस्ट याच्यातलं चिटचॅट बघू. ओके, चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा चिटचॅट हा शब्द वापरला होतो. पहिला प्रश्न दिला आहे, हॅव यू गॉट प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला कधी कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे का? याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकता, येस आय ऑन प्राइज इन अ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स या जागेवरती तुम्ही दुसरा शब्दही वापरू शकतात. कोणाला कबड्डीमध्ये मिळाला असेल तर म्हणू शकता, येस आय वॉन द प्राइज इन कबड्डी कॉम्पिटिशन्स. कोणाला जर सर्वोत्तम स्पीच दिल्याबद्दल मिळालं असेल तर तुम्ही म्हणू शकता, येस आय गॉट द प्राइज इन गिवन द कॉम्पिटिशन स्पीच. ओके, या पद्धतीने आपण म्हणू शकतो. दुसरा प्रश्न आहे, हाऊ डिड यू फील ॲट द टाइम? त्यावेळी तुम्हाला कसे वाटले, म्हणजे जेव्हा तुम्हाला बक्षीस मिळालं त्यावेळेस तुम्हाला कसं फील झालं? मग त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता, आय फेल व्हेरी व्हेरी हॅपी. मला खूप खूप बरं वाटलं, खूप खूप छान वाटलं. आपण म्हणू शकतो आय फील व्हेरी व्हेरी नाईस आपण म्हणू शकतो. ओके, हॅव यू एव्हर फेल इन युअर एफर्ट्स? आता हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स, तुम्हाला कधी एखाद्या स्पर्धेत अपयश आले आहे का? आता काही मुलं एखादी स्पर्धा जिंकतात, काही मुलं जिंकत नाही. मग जिंकत नाही म्हणजेच त्यांना अपयश येतं. मग आपल्या अशा काही स्पर्धा असतात शाळेमध्ये, क्लासेसमध्ये, ज्या स्पर्धामध्ये आपल्याला अपयश आलं आहे का? मग जर आलं असेल तर येस म्हणा, नाही आलं असेल तर नो म्हणा. येस आय हॅव फेल couple of time when I tried to complete for the drawing competition in school. मी भरपूरदा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये माझ्या शाळेमध्ये मला फेल्युअर म्हणजे फेल झालेला आहे, मला सक्सेस मिळालं नाहीये, त्या स्पर्धेत अपयश आलं आहे. त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. ओके, डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? आपण विजय तसेच पराजय सुद्धा स्वीकार केला पाहिजे असे तुम्हाला वाटते का? Yes, success and failure are part of life. आता सक्सेस आणि फेल्युअर म्हणजे यश अपयश हे जीवनाचा एक भाग आहे. We cannot always be successful in all the things we do. Only with the failure we will understand the way to success. आपण प्रत्येक वेळेस आपण सक्सेस नाही होऊ शकत. We do only with the failure we will understand the ways of success. आपण जर फेल्युअर होत असाल तर आपल्याला सक्सेसचाही मार्ग कळतो. आपण फेल्युअर का होतोय त्या गोष्टीमुळे आपल्याला सक्सेसचाही मार्ग मिळतो. ओके, व्हॉट विल युअर रिॲक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन टीम? तुमचं संघात निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया काय असते? तर तुम्ही लिहू शकता, आय विल डेफिनेटली फील बॅड इफ आय एम नॉट सिलेक्टेड ऑन द टीम, बट आय विल नॉट गिव्ह अप अँड विल डेफिनेटली ट्राय माय बेस्ट. आय विल डेफिनेटली फील बॅड, जेव्हा माझं सिलेक्शन नाही होतं तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आय एम नॉट सिलेक्टेड ऑन टीम, जर मी टीम मध्ये सिलेक्ट नाही झाला तर. आय विल नॉट गिव्ह अप अँड विल डेफिनेटली ट्राय बेस्ट, मी कधीही ते सोडणार नाही. जरी मला टीम मध्ये नाही निवडलं गेलं तरी पण मी प्रयत्न करत राहील, निश्चितच प्रयत्न करत राहील आणि ट्राय माय बेस्ट, आणि माझंवाला बेस्ट हे मी साकारत राहील. ओके, या पद्धतीनं आपण हे चिटचॅटचे प्रश्न घेतले. मित्रांनो, याच्यात तुम्ही बदल करू शकतात. तुम्हाला जर आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये नाही विन झाला असाल, तुम्ही ज्याच्यात स्पोर्टमध्ये झाला असाल ते नाव टाकू शकतात. या पद्धतीने तुम्ही आन्सर, फक्त तुम्हाला येस नो टाईपचे आन्सर द्यायचे आहेत, कारण की हे येस नो टाईप क्वेश्चन्स आहेत. सुरुवात मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब्स तसेच सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. ते सगळे जे असतात येस नो टाईप क्वेश्चन्स असतात त्याला भरभर क्वेश्चन्स असे म्हणतो. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, रीड अलाउड द फॉलोइंग सेट ऑफ द वर्ड्स. तुम्हाला काही
सेंटेन्स म्हणजे काही वर्ड दिले ते तुम्हाला जोरात. चला तर मग आपण सेकंड प्रश्न पाहू. रीड अलाउड द फॉलोइंग सेट ऑफ द वर्ड्स. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओसेन. याला आपल्याला जोरात वाचायचे मित्रांनो. पहिला आपण जोरात वाचू. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओसेन. बिग, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. सी, प्लांट, स्लॅपिंग, ट्री, सीड. डी, चाइल्ड, adult, baby, youth. बी प्रश्न पाहू आपण. Rearrange each of the above set of word according to the increasing order of their size or growth. आता प्रत्येक संचातील शब्दांचा क्रम त्यांच्याच वाढत्या क्रमानुसार लावायचा आहे. मग आपण ह्याचं उत्तरासहित आपण ते दिलेलं आहे. स्ट्रीम, रिव्हर, सी, ओसेन, स्टोन, रॉक, हिल, माउंटेन, सीड, स्लॅपिंग, प्लांट, ट्री. डी, बेबी, चाइल्ड, यूथ, अडल्ट. आता मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. चढत्या क्रमाने लावायचं आहे म्हणजे स्ट्रीम, त्याच्यानंतर रिव्हर, मग सी, ओसेन. स्ट्रीम सर्वात लहान असतं, त्याच्यानंतर रिव्हर, नंतर सी, नंतर ओसेन. ओसेन म्हणजे महासागर म्हणतो ना आपण. सी म्हणजे समुद्र, रिव्हर म्हणजे नदी. याच्यामध्ये आपल्याला कुठलं मोठं वाटतं? ओसेन वाटतं, म्हणजे तो लास्टला आहे. ओके. तसंच स्टोन, रॉक, हिल, माउंटेन. स्टोन म्हणजे छोटा दगड, रॉक म्हणजे मोठा खडक, हिल म्हणजे टेकडी, माउंटेन म्हणजे एक आपण त्याला माउंटेन पर्वत म्हणतो. ओके. या पद्धतीचे आपण त्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड माऊस अँड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. लहान असताना तुम्ही सिंह आणि उंदराच्या गोष्टी नक्कीच ऐकल्या असेल. आता ही गोष्ट इंग्लिशमध्ये वाचा आणि कंसातील योग्य शब्द निवडून त्यातील रिकाम्या जागा भरा. Answer. A lion was sleeping in the forest. A noun started playing on him. The lion got up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse begged in the lion to leave it and said that somebody it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in the net set up by the hunter. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. आता मित्रांनो या स्टोरीमध्ये तुम्ही ही इयत्ता 4थी या 5वीला असेल. या स्टोरीमध्ये आपण लायन आणि माऊसची गोष्ट स्टोरी दिलेली आहे. ती स्टोरी दिलेली आहे त्याच्यात काहीतरी म्हणजे जागा रिकामी सोडलेली आहे. त्या जागेमध्ये आपल्याला हे वर्ड भरायचे होते. हेल्प, अँग्री, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोल, फ्री, क्यूड, हर्ड, लाफ्ट. हे आपल्याला शब्द भरायचे होते. मग आपण ते कम्प्लीट केलेलं आहे. याचा अर्थ सोपा आणि सरळ आहे. लायन एकदा झोपलेला असतो जंगलामध्ये आणि त्याच्यानंतर झोपलेला असताना तिथे माऊस येतो आणि ते माऊस आल्यानंतर तो वाघाच्या आपण मराठीचा मिनिंग त्याला आपण moral of story. A friend is needed, a friend indeed. Never underestimate the person depending on their size. म्हणजे कुठलाही व्यक्तीच्या साईजवरून आपण अंदाज व्यक्त करायचा नाही की हा काय करू शकतो. ओके. मित्र असतो तो केव्हाही आपल्याला अडचणीत मदतीला येऊ शकतो. ओके. ॲज अ मॉरल ऑफ स्टोरी आहे. मॉरल ऑफ स्टोरी म्हणजे गोष्टीची नैतिकता काय आहे ते आपल्याला दर्शवलं गेलं आहे. ओके. चला तर मग आपण पुढे जाऊ द्या. आता आपण पोएम सुरू करू. पोएमचं शीर्षक आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे काय? सर्वोत्तम बना.
बी द बेस्ट इफ यू कांट बी द पाइन ऑफ द बी द बेस्ट ही पोएम पाहणार आहोत. सर्वोत्तम बना. बी द बेस्ट इफ यू कांट बी द पाइन ऑफ द टॉप द हिल. बी द scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rail. Be the brush if you can't be the tree. आता या ज्या 4 ओळी त्याचा अर्थ म्हणजे ते ट्रांझा आहे मित्रांनो. ट्रांझा म्हणजे काय 4 ओळीची पोयम. त्याचा अर्थ आहे जर तुम्ही टेकडीवरचे उंच वृक्ष बनू नाही शकले तर दरचे लहान झुडपे तरी बना. ओढाच्या बाजूचे लहान झुडूप तरी बना. जर झाड नाही होऊ शकले तर लहानशे रोपटे तरी बना. म्हणजे आयुष्यात आपल्याला जर आपण एखादा मोठा व्यक्ती नाही होऊ शकत तर छोटेच तरी व्यक्ती बनायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे काहीतरी बनायचा प्रयत्न करायला पाहिजे. या हिशोबाने ते पोएमचा मिनिंग लावलेला आहे. म्हणजे जर मोठं वृक्ष नाही आला तर छोटं झुडपं तरी बना आयुष्यात, असं त्याच्याला मिनिंग लावून गेलाय. आता पोयम म्हणजेच कविता. जे ने पाहे रवी ते पाहे कवी, या पद्धतीचं आहे ते. त्याचं मिनिंग त्या लेखकाने ह्या पद्धतीचं लावलं असेल बहुतेक. ओके. इफ यू कांट बी द ब्रश बी द बाईट ऑफ द ग्रास. जर तुम्ही झुडूप नाही बनले तर एका गवताचं छोटा तुकडा तरी बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि जो आपला मार्ग असतो म्हणजे मार्ग असतो त्या मार्गाला आनंद बनवतो. म्हणजे जे साईडला आपण गवत पाहतो रोडावरती जाताना हिरवगार वाटतं ते जे प्रवासी असतात त्यांना एक मनोरंजक सारखं वाटतं. त्यामुळे साईडला जे एक प्रकारचं म्हणजे जे रोडाच्या साईडला जे झुडपे असतात ते एक आकर्षक बनतात झुडपांमुळे रोडाचा. ओके. इफ यू आर द मिस्की देन जस्ट बास बट द लिवेस्ट बास इन द लेक. याचा अर्थ आहे मित्रांनो, आता मस्की आणि बास याचा अर्थ दिलेला आहे नेम ऑफ फिश. हे एक माशाचं नाव आहे. ओके. माशांचं नाव आहे. मग आता त्याचा अर्थ आहे जर तुम्ही मस्की नाही झाले तर बास तरी बना. बट द लिवेस्ट बास इन द लेक. परंतु जिवंत तलावात मासा तरी बना. ओके. जिवंत तलावात मासा तरी बना. ओके. वी कांट ऑल द कॅप्टन्स वी हॅव गॉट बी द क्रू. There's something for all of there. There's big work to do and there's leisures to do, and the task you must do is the near. We can't all the captain. आपण सगळे कॅप्टन नाही बनू शकत, but we have got to the be a crew. परंतु आपण सोबती बनू शकतो. सर्व काही जे आहे ते आपल्यासाठी आहे. याचा अर्थ आहे देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस. जे काही असेल ते सगळं आपल्यासाठीच आहे. देअर इज अ बिग वर्क टू डू. इथे खूप काही करण्यासारखं महत्वाचं आहे आणि काही गोष्टी कमी महत्वाच्या सुद्धा आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. जे तुमच्या जवळ आहे ते करण्याचा प्रयत्न करा, कार्य करा, असं त्याचा अर्थ आहे. ओके. इफ यू कांट बी द हायवे देन जस्ट बी द ट्रेल. जर तुम्ही महामार्ग नाही झाले तर तुम्ही छोटासा रस्ता तरी बना. ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ इथे दिलेला आहे मित्रांनो. ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ इथे दिलेला आहे. ओके. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इफ यू कांट बी द सन द बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य नाही बनू शकले तर एक छोटीशी चांदणी तरी बना. ओके. स्टार तरी बना. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. हे मॅटर करत नाही, म्हणजेच हे हरकत नाही जर तुम्ही साईजने छोटा आहात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. विन ऑर फेल. आणि जरी तुम्ही हरत असाल किंवा जिंकत असाल तरी काही हरकत नाही. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. ज्याच्यात आहात त्याच्यात तुम्ही सर्वोत्तम बना, त्याच्यातच तुम्ही परफेक्ट बना. ओके. या पोएमचा अर्थ आहे मित्रांनो, एकदम सुपर पोएम आहे. आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिले. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द पाईन ट्री अँड द स्क्रब. आता पाईन ट्री जी असते ती खूप मोठी असते, उंच असते. आणि स्क्रब म्हणजे काय, छोटस झुडपं, रोपट.
आपण त्याला म्हणतो, त्याच्यातलं हे डिफरन्स आहे. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग, what do people like see along the highway? What do people like to see along the highway? people लोकांना हायवे म्हणजे महामार्गाच्या बाजूला रोपटे पाहण्यास आवडतात. निसर्गरम्य वातावरण आवडतं, या पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. ओके. व्हॉट इज द मेसेज गिवन द एंड? शेवटी काय मेसेज दिला गेला आहे? मग आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात बेस्ट बना, सर्वोत्तम बना असा अर्थ दिलाय. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही जे असाल त्याच्यात सर्वोत्तम बना, त्याचा अर्थ दिलेला आहे. ओके. चला आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहू. रीड द वर्ड्स नेम गिवन बिलो, पुट द बिग size bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. Musky, tree, pine, lake, bars, brush, highway, scrub, reel, sun, stars, trail. आता मित्रांनो, जे मोठ्या वस्तू असतील किंवा एखादी गोष्ट असेल तिला आपण मोठ्या सर्कलमध्ये लिहायचंय, छोट्याला छोट्या सर्कलमध्ये. याचं आपण उत्तर बघू. चला तर मग आपण उत्तराकडे जाऊ. इंग्लिश वर्कशॉप. आता बास, लेक, स्क्रब, रील, स्टार्स, ट्रेन, ब्रश. ओके. आपण हे छोट्या याच्यात कॉलम मध्ये लिहिलं, छोट्या सर्कल मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर मस्की, ट्री, पाईन अँड हायवे, सन हे आपण मोठ्या सर्कल मध्ये लिहिलं. ओके. त्याच्यानंतर फाइंड अँड द राईट द स्पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या 4 जोड्या शोधा आणि तिथे लिहा. आता पहिले आहे हिल, नंतर आहे रील, नंतर ग्रास, बास, ट्रेल, फेल, हिअर, नियर. आपण पुस्तकात सुद्धा बघू शकतो, तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकतो. इथे पहा, ही आहे हिल, नंतर रील, ग्रास, ब्रास, ट्रेल, फेल. या पद्धतीचे रायमिंग वर्ड्स आहेत पोएम मध्ये. ओके. ओके. चला मग पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग विथ द अप्रोप्रिएट वर्ड फ्रेजेस फ्रॉम द पोएम. खालील वाक्य कवितेतील योग्य शब्द किंवा संज्ञा वापरून पूर्ण करा. फर्स्ट वन इज द डन फॉर यू. तुमच्यासाठी पहिल्यांदा हे पूर्ण केलेलं आहे. ओके. इफ यू कांट बी द पाईन बी द स्क्रब. जर तुम्ही मोठे वृक्ष नाही बनू शकले तर छोटे झुडपं तरी बना. ओके. ओके. या पद्धतीचं आहे. आपल्याला हे जे तुम्हाला डार्क मध्ये दिलेलं मित्रांनो, हे आपण म्हणजे तिथे टाकलेलं आहे ऍडिशन. म्हणजे पुस्तकात तुम्ही पाहणार तिथे रिकामी जागा दिलेली आहे, आपण ती पूर्ण केलेली आहे. म्हणजे उत्तर सहित आपण शिकतोय. ओके. इफ यू कांट बी द ट्री बी द ब्रश. जर तुम्ही ट्री नाही होऊ शकले तर ब्रश तरी व्हा. स्क्रॅप आणि ब्रश याचा दोघांचा अर्थ एकाचा झुडूप आणि एकाचा रोपटे आपण घेऊ शकतो. ओके. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी द बास. जर तुम्ही मस्की, आपण पाहिलं मस्की हे माशाचं नाव आहे. ओके. देन जस्ट बी द बास. जर तुम्ही मस्की असाल तर जस्ट बी द बास, बास सारखे पण राहा. बास पण एक माशाचा प्रकार आहे त्याच्यात. इफ यू कांट बी द कॅप्टन बी द क्रू. जर तुम्ही कॅप्टन नाही बनू शकले तर त्याच्या सोबती तरी बना. ओके. सगळेच जण कॅप्टन बनू शकता का? नाही आयुष्यात. तर त्याचा सोबती तरी बना. इफ यू कांट बी द हायवे बी द ट्रेल. जर तुम्ही
महामार्ग नाही बनू शकले तर छोटा रस्ता तरी बना. ओके. इफ यू कांट बी द सन, बी द स्टार. जर तुम्ही सूर्य नाही बनू शकले तर बी स्टार, एक चांदणी तरी बना. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू और फॉल्स. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. ऑल मस्ट बी कॅप्टन ऑफ द टीम. रॉंग. सगळेच कॅप्टन बनू शकतात का? नाही. फॉल्स. पहिल्याचं उत्तर आहे फॉल्स. अ बीट ऑफ द ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. ट्रू. हा, बीट ऑफ द ग्रास, गवताचे काही तुकडे जर आपल्या रोडाच्या साईडला असले तर कसं बनतं, ते एक आनंदाचं वातावरण तयार होतं. ओके. वी विन ऑर फेल डिपेंडिंग ऑन साइज ऑफ पोझिशन. चुकीचं आहे. आपण जिंकलो किंवा हारलो याला साईज मॅटर करत नाही. ओके. तर हे फॉल्स. स्क्रफ इज फाउंड ऍट द टॉप ऑफ द हिल. नाही. टॉप ऑफ द हिल वरती पाईन नावाचं वृक्ष असतं, स्क्रफ नसतं. त्याच्यामुळे चौथं रॉंग आहे. फॉल्स. फॉल्स आहे. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. जर तुमचं काम महत्वाचं नसेल तर करू नका. फॉल्स आहे. आपलं काम महत्वाचं असतं. ओके. फॉल्स आहे. जर महत्वाचं नसेल तर करायचं नाही असं कुठलं, म्हणजे चुकीचं आहे. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. राईट. तुमच्याकडे जेही जॉब असेल, जेही नोकरी असेल त्याच्यात तुम्ही बेस्ट राहा. ओके. तर राईट. ओके. त्याच्यानंतर आपण नंतरचा प्रश्न पाहू. 6 नंबर. राईट इन appropriations of the poem with the help of the points given below. प्रस्तुत कवितेत समीक्षण खालील मुद्द्यांचा वापर करून लिहा. The title of the poem is Be the Best. The poem written by the Dobbs Morlows. The poem has 4 stanza. Each stanza has the 4 line. Right. Stanza म्हणजे 4 ओळीची पोएम. The lines that rhyming in each stanza are line first and third. The poet compare big things with the small things. Yes. म्हणजे पोएटने काय कंपॅरिझन केलं आहे, म्हणजे मोठ्या गोष्टीची छोट्या गोष्टीची तुलना केलेली आहे. कंपॅरिझन, तुलना करणे. ओके. इफ यू कांट बी इज अ रिपीट expressions in the poem. The lines I shall always remember is there is always something for all of us here. Right. I shall always remember there is always something for all of us here. मला मी नेहमीच आठवतो की इथे सगळ्यांसाठी काहीतरी असतं. ओके. चला तर मग आपण इथे थांबू.